यापूर्वीच आपण महापालिकेने 3 आरामसी प्लॅन सील बंद केले होते आदेश देऊन, आणि आज ते तिन्ही सील केले आणि जे उर्वरित 2 चालू होते त्यांना नोटीस देऊन ते बंद केले आणि सील केले. टोटल सील केले 5. हो, मान्यता रद्द करून आज मान्यता रद्द करून ते सील केले प्रॉपर. तुम्हाला वाटतं की हे पुन्हा एकदा सुरू होतील का? ते तर न्यायालयीन बाब असेल तर आम्ही काय करू म्हणजे आम्ही आमची रिसर्च प्रोसेस केली कायदेशीर प्रोसेस. नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 11 सप्टेंबर रोजी काश्मीरा परिसरातील नीलकमल नाका येथे एका RMCच्या टँकरखाली येऊन एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. 11 सप्टेंबरला जो अपघात झाला, दुपारी अपघात झाल्यानंतर काही तास त्या मुलावर उपचार केल्यानंतर अवघ्या काही तासानंतर त्याची प्राणज्योत मावळली आणि त्याच्यानंतर 12 सप्टेंबर रोजी काश्मीरामध्ये सर्व पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित येऊन आंदोलन केलं होतं. या ठिकाणी RMCच्या गाड्या त्या बंद पडल्या होत्या आणि त्यानंतर पालिकेला जाग आली आणि त्याच दिवशी पालिकेने काश्मीरा परिसरातील अनेक RMC प्लांट हे सील केले होते. सर, काय सांगाल? आज आंदोलन झाले होते, तुम्ही मगाशी ग्वाही दिली होती की आम्ही आतापर्यंत सर्व RMC प्लांट आता सील करू आणि तुम्ही आता कामाला सुरुवात केली. आतापर्यंत तुम्ही किती RMC प्लांट तुम्ही आता सील केलेले आहेत? यापूर्वीच आपण महापालिकेने 3 आरामसी प्लॅन सील बंद केले होते आदेश देऊन, आणि आज ते तिन्ही सील केले आणि जे उर्वरित 2 चालू होते त्यांना नोटीस देऊन ते बंद केले आणि सील केले. टोटल सील केले 5. हो, मान्यता रद्द करून आज मान्यता रद्द करून ते सील केले प्रॉपर. तुम्हाला वाटतं की हे पुन्हा एकदा सुरू होतील का? ते तर न्यायालयीन बाब असेल तर आम्ही काय करू म्हणजे आम्ही आमची रिसर्च प्रोसेस केली कायदेशीर प्रोसेस केली. पुढे भविष्यामध्ये महानगरपालिका समजा RMCची एकही गाडी बाहेर दिसली तर तुम्ही वाहतूक विभाग आणि तुम्ही एकत्र मिळून यांच्यावरती कारवाई कराल का? वाहतूक विभाग त्यांची कारवाई करेल, आम्ही आमची कारवाई करू. काय होतं की जेव्हा गाड्या निघतात आणि रस्त्यावर जातात, त्या रस्त्यावर गाड्यामधला जो सिमेंट आहे ना, कॉन्क्रीट, तो रस्त्यावर पडतो. तर त्याच्यावर वाहतूक विभाग सांगतो की पालिकेची जबाबदारी आणि पालिका सांगते की वाहतूक विभागाची जबाबदारी. एकमेकांवरही चालढकल होते. त्याच्यावर नेमकं कारवाई करणार सील तर केली आपण RMC सील केले, पण जेव्हा या गाड्या रस्त्यावर फिरतात तेव्हा त्याच्यातून जे कॉन्क्रीट बाहेर पडतं. आता कॉन्क्रीट नाही बंद केल्यानंतर कॉन्क्रीट कसं बाहेर पडेल? कॉन्क्रीट बंद केली प्लॅन. ठीक. आज जवळपास या गोष्टीला 1.25 महिना झाला आहे, म्हणजे 1 महिना 15 दिवस झाले आहेत आणि दिवाळी नुकतीच गेली आहे. दिवाळीनंतर या ठिकाणी हे RMC प्लांट सुरू झाले आहेत. जवळपास 5 ते 7 RMC प्लांट बंद करण्यात आले होते आणि त्यानंतर आता परत या ठिकाणी 2 RMC प्लांट सुरू झाले आहेत. माझ्यासोबत या विषयावर बोलण्यासाठी भाजपचे अनिल ताटे आहेत. त्यांना काही नागरिकांच्या तक्रारी आल्या आहेत की RMC प्लांट चालू झाले आहेत का, पालिकेने यांना परत परवानगी दिली का, या सर्व विषयांवर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की RMC प्लांट जे चालू झालेत त्याच्या मागे नक्की काय प्रकरण आहे. दादा, काय सांगाल? तुम्ही आंदोलन केलं होतं दिवाळीच्या अगोदर, म्हणजे 12 सप्टेंबर रोजी तुम्ही आंदोलन केलं होतं आणि त्यावेळी हे सर्व RMC प्लांट बंद झाले होते आणि त्यानंतर परत आता हे RMC प्लांट पुन्हा चालू झालेले आहेत. काय सांगाल याच्यावर? हे बघा, तुम्हाला पण माहिती आहे की एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आणि त्यानंतर सर्वपक्षीय आंदोलन झालेलं आणि त्याच्या अगोदर मी स्वतः 2 वर्षापासून मी एक आंदोलन केलेलं, पण त्यानंतर त्याला सक्सेस आला नव्हता. त्यामुळे आम्ही ह्यावेळी सर्वपक्षीय केलं आणि त्याचं सक्सेस पण आलं आणि महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले यांनी स्वतःहून इथे 5 RMC प्लांट सील केले. पण आता मला असं वाटतंय की त्यांनी RMC सील प्लांट केले, पण त्यानंतर बरोबर 1.25 महिन्याने म्हणजे दिवाळीतच काही RMC प्लांट, खास करून गजानन आणि RDC प्लांट, हे 2 प्लांट परत चालू झालेले आहेत. आता त्यांनी अशी माहिती आम्हाला मिळते, आता मी माहिती मागवली नगरपालिकेवर, पण मला अशी माहिती मिळाली आहे की ह्या लोकांनी काहीतरी हायकोर्टमध्ये जाऊन ऑर्डर घेऊन आलेले आहेत आणि त्यांचा स्टे उठून त्यांनी सील काढून तिथे आता परत चालू केलेले आहेत. पण माझ्यात ह्यात सरळ ह्यात आहेत ना 2 लोकांवर आरोप आहे. एक तर पहिल्या माझे प्रशासनावर आरोप आहेत की प्रभाग अधिकाऱ्यांनी ज्यावेळी सील केलं तेव्हा त्यांनी पूर्वतयारी केलेली का. हायकोर्टमध्ये त्यांनी कॅवेट आपलं स्वतः दाखल केलेलं, की कॅवेट दाखल जर केलं असतं तर ह्याच्यावर कारवाई करायच्या अगोदर तिथे त्यांना उत्तर मागायला लागलं असतं आणि त्यानंतर त्याचा स्टे उठला असता. म्हणजे ह्याच्यात सरळ प्रशासनाचा हात वाटतोय. आणि दुसरी गोष्ट, खास करून गजाननमध्ये बोलतो, गजाननमध्ये पण एक मोठा ठेकेदार असल्यामुळे आणि त्या ठेकेदाराचे काही राजकीय लोकांबरोबर, राजकीय नेत्यांबरोबर, राजकीय नेत्यांपेक्षा बोलतो तर पॉवरफुल राजकीय नेता आणि त्यांचा PA याचं पण त्यात आहे. म्हणजे असं नको व्हायला की तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असा प्रकार वाटतोय. पण मी सर्व माहिती घेऊन
आम्ही सर्व पक्षीय खास करून मी 3-4 पक्षाशी बोललेलो आहे. 2 तारखेला 2 किंवा 3 तारखेला आम्ही सर्वांची प्रेस कॉन्फरन्स घेऊन ही पूर्णपणे जबाबदारी प्रशासनाची आणि आमच्या सरकारची आहे. आणि सरकारमध्ये आमचे मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी स्वतःहून आम्हाला आश्वासन दिलेलं होतं की मी सील केलं आणि त्यांनी सील पण करून दाखवले. पण सील करून बस परत जर चालू होत असेल तर त्याचा पण पाठपुरावा करण्याचं काम हे पूर्णपणे प्रशासनाचं आणि आम्ही मंत्री महोदयाला सांगणार आहे की परत एकदा पूर्णपणे बंद करा. आणि ह्यावेळी बंद परत जेव्हा होईल तेव्हा परत लोकांना थोडा पण वाव नाही आला पाहिजे की ह्याच्या पाठी कुठलं आर्थिक लेनदेन आहे की नाही असे विषय. कारण की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर आम्हाला जर असं दुःख वाटतं तर एवढ्या मोठ्या नेत्याने आणि प्रशासनाने तर याच्यात जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण हेच तर मला खाणारे मेन लोक आहेत. तर मी सगळ्यांना विनंती करतो आणि खास करून सर्व पक्षांना पण विनंती करतो. येत्या 2 तारखेला सर्वांना मी विनंती करेल की आपले जे आनंद दिघे चौक आहे तिथे एक आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्वांनी आपापली मतं मांडावी आणि आपापली माहिती या 4 दिवसात सगळ्यांनी माहिती घेऊन आपली माहिती घ्यावी. प्रशासनाकडून माहिती घ्यावी की सील झालेले कशा पद्धतीने चालू झाले, कुठल्या ऑर्डरनी चालू झाले. आणि आता आम्हाला जे निदर्शनात 2च दिसत आहेत. पण मला डाऊट आहे की कॉन्क्रीट इंडिया पण त्यांचा पण प्लॅन चालू असेल. कारण तिथे बघितलं तर काय दिसत नाही. पण हे 2 तर नक्की चालू झालेत. आणि माझी पूर्ण मागणी आहे की हे परत एकदा सील झाले पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मी तरी पाठपुरावा करणार, सर्व पक्षांना पण पाठपुरावा करणार. खास करून पाठपुरावा करण्यापेक्षा ज्याच्याकडे अधिकार आहेत प्रशासन आणि खास करून आमचे मंत्री महोदय, मी त्यांना परत सांगणार की 2 फ्लॅट तुम्ही तुमच्या ताकदीने परत एकदा बंद करावे. कारण की आमची ताकदीने आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि तुमच्या ताकदीने बंद झाल्यामुळे तुम्ही गेल्या वेळी सगळ्यांनी क्रेडिट घेतलं. तर आता त्या क्रेडिटमध्ये परत एकदा बंद करून दाखवावे हे म्हणत. कारण आमच्या मनात खोट नाही. आमच्या मनात खोट असती तर आम्ही अशा गोष्टी केल्या नसतात. 100% सांगतो हे प्रशासन आणि मंत्री महोदयाच्या हातात ताकद आहे. त्यांनी परत एकदा बंद करावे आणि लोकांचा विश्वास संपादन करावा. आरएमसी प्लांटमुळे जीवाला धोका आहे, त्याच्या प्रदूषणामुळे आपल्या मानवी आरोग्याला मोठा धोका आहे. याचंच गांभीर्य लक्षात घेऊन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पर्यावरण विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र आता फक्त 1.25 महिन्यापर्यंत हे आरएमसी प्लांट बंद होते आणि परत एकदा हे सुरू झालेत. तर कुठे ना कुठे इथे मीरा भाईंदर महानगरपालिकेची दुटप्पी भूमिका समोर येत आहे. नाही बरोबर, तेच माझं म्हणणं आहे की मी खास करून महानगरपालिकेचे तर दुटप्पी भूमिका हमेशाच असते, प्रत्येक गोष्टीतच असते. आणि तुम्हाला माहिती आहे याच्या अगोदरच्या आयुक्तावर पण आता भ्रष्टाचाराचे आरोप लागलेले आहेत आणि त्याची पण आता इन्क्वायरी चालवली आहे. आणि मी तर खास करून मंत्री महोदयाला विनंती करतो कारण ते महायुतीचे आहेत आणि आम्ही महायुतीचा एक भाजप म्हणून एक घटक म्हणून मी मंत्री महोदयाला सांगतो की तुम्ही यात पर्सनली लक्ष घालावे. कारण की जेव्हा सील लागले तर तुमच्या नावाच्याच कंप्लेंटचे सील लागलेले तुमच्या कार्यकर्त्याचे. तर त्यामुळे तुम्ही पर्सनली लक्ष घालावे आणि प्लॅन परत कसे बंद करता येईल, भले कोर्टातून काय करायचं ते तुम्ही बघून घ्या. कारण कोर्टात प्रशासनाला दबाव आणून त्या कोर्टात ते केस करून लवकरात लवकर हे प्लॅन बंद करावा. आणि 2 तारखेला आम्ही पूर्ण डिटेलमध्ये येणार आहे. काही गोष्टी अजून पण आम्हाला पण अपुऱ्या माहिती आहेत का 2 तारखेला जेव्हा आम्हाला सगळी माहिती आम्ही काढू प्रशासनाकडून की नक्की यांनी कशा पद्धतीने केलं, काय डायरेक्टच केलं विदाउट कोर्ट ऑर्डर. बोलतात हायकोर्टाची ऑर्डर, पण अजून आम्हाला कुठल्या प्रकारची ऑर्डर दिसली नाही. आणि ह्यात मी खास करून प्रभाग अधिकारी प्रियांका भोसले यांना विनंती करतो की तुम्हाला कॅवेट करायला पाहिजे होतं किंवा कल्पिता पिंपळे मॅडम त्यांनी केलं पाहिजे होतं. तुम्ही सील करताय तर तुमचं असं काम पाहिजे की ते परत चालू नाही झाले पाहिजे. मग असं काय झालं, सील करून जर 1 महिन्यात चालू झालं तर कुणावर विश्वास ठेवायचा आम्ही. मग तर तुम्ही सीलची कारवाई केली तर ते कंप्लीट बंद झालं पाहिजे. तर तुम्हाला माहित होतं की ते लोक आरएमसी वाले कोर्टात जाणार, ते सगळे मोठे लोक आहेत ते कोर्टात जाणार. मग त्याच्या अगोदर तुम्ही त्याची तयारी केलेली की नाही, या सर्व गोष्टी आता बघण्यासारख्या नाही. खरोखरच केलेली नाही केलेली काय, ह्याच्यात कुठले देणगे नाही काय, जे पण या गोष्टी आहेत त्याचं पूर्ण जोपर्यंत आम्हाला पूर्णपणे माहिती भेटत नाही तोपर्यंत आपण कोणावर आरोप लावणं चुकीचं आहे. म्हणून आम्ही सध्या तरी मंत्री महोदय आणि प्रशासन या दोघांना सांगतो की तुम्ही लवकरात लवकर याच्यावर माहिती घ्यावी आणि लवकरात लवकर हे फ्लॅट परत बंद करावे. आणि येणाऱ्या 2 किंवा 3 तारखेला मी सर्व पत्रकार लोकांना बोलून सर्व पक्षाच्या लोकांना आमच्या जे आहे तिथल्या काश्मीरामध्ये त्यांना बोलून परत करा. कारण हे शेवटी हे आंदोलन हे सर्व पक्षांनी केलेले, एका कुठल्या माणसाने केलं नव्हतं. या सर्व पक्षांचा एक प्रकारे भ्रमनिरास झालेला आणि या सर्व पक्षावर एक प्रकारे चुकीचे आरोप लोकांकडून लावले जातात. कारण की जे पण आहे ते तोंडावर बोललं पाहिजे, समोरासमोर बोललं पाहिजे. उगाच आपण आंदोलन करून जर सील करून नंतर जर चालवत असेल तर सर्व पक्ष आले त्यात. त्यामुळे ॲज अ भाजप म्हणून तर माझी तरी हीच भूमिका आहे की ह्यात ट्रान्सपरन्सी पाहिजे आणि लोकांना सर्व गोष्टी कळायला पाहिजेत. या आरएमसी प्लांटमध्ये जो काही कच्चा माल लागतो तो त्यासाठी ज्या गाड्या येतात, आजही काही गाड्या आहेत ज्या भरधाव वेगाने इथून जात आहेत आणि ओव्हरलोड दिसत आहेत. म्हणजे वाहतूक विभाग जे काश्मीरा नाक्यावर आहे तिथून या गाड्या त्यांच्या समोरून येत आहेत, त्याच्यावर कुठलीच प्रकारची कारवाई केली नाही. आता जो एक समोर आपला ट्रक गेला तो एवढ्या त्याच्यापेक्षा जी क्षमता होती त्या क्षमतेपेक्षा जास्त तो कच्चा माल घेऊन जात होता. ते तर आहे ना, म्हणून तर त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. आता मला सांगा 1 महिना होऊन झाला आत्ताशी त्या घटनेला आणि परत एकदा ट्रॅफिक पोलिसांवर ऑलरेडी दबाव होता गेल्या आम्ही दिलेला. परत एकदा तीच परिस्थिती, म्हणजे जैशी ती परिस्थिती. म्हणजे काय ॲक्च्युली कसं बघायला गेलं ना, माणसाच्या जीवाला पण काय आता महत्त्व राहिलेलं नाही.
आणि जो तो आपल्या कामात परत मग्न होऊन जातो. खास करून मी प्रशासनाला आणि त्या ट्रॅफिकवाल्यांना तुम्ही जे बोलला ते बरोबर आहे. त्यांनी जर तिथे उभं नीलकमल नाक्यावर ते रिक्षावाल्या आणि बाईकवाल्याला पकडण्यापेक्षा या मोठमोठ्या गाड्यावाल्यांना जर ओव्हरलोड पकडलं ते अर्ध काम आपलं कमी होईल आणि जीवितहानी होईल. दुसरी गोष्ट पर्यावरण, कारण पर्यावरणाचा विषय मी तुम्ही बोलला, आज गणपती विसर्जन असो किंवा नवरात्रीच्या विसर्जन असो त्यावेळी तुम्ही पर्यावरणाचे विषय करता आणि एवढे मोठे आरएमसीचे प्लांट आहेत त्यात कोणाचा पर्यावरणाचा विषय येत नाही. म्हणजे धार्मिक गोष्टी तुम्हाला पर्यावरण दिसतं आणि त्यात हायकोर्ट पण एकदम अशा आदेश देतं की त्या लोकांना अक्षरशः त्या मूर्त्या आपल्याला बोलतात ना अशा ट्रकमध्ये टाकून लोड करून गेले आणि आता या आरएमसी प्लांटमध्ये त्याच्या 10 पटीने प्रदूषण होतंय आणि त्याच्यावर म्हणजे हायकोर्टाने लगेच ऑर्डर देऊन जर त्यांना करत असतील तर ते पण काय म्हणजे बोलण्यासारखं काही गोष्टी आपण बोलू नाही शकत. अशा गोष्टी या घडतायत आपल्या या समाजात, त्या चुकीच्या आहेत पूर्णपणे. आपल्या पाठीमागे 2 प्लांट आहेत ते सुरू आहेत का? कारण की समोर त्यांच्या जी वरती बॅरिगेटिंग आणि ते ग्रीन पडदे लावले ते देखील निघालेले आहे आणि ते निघाले असताना देखील आता तो प्लांट चालू करण्यात आला, म्हणजे त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची पर्यावरणाची काळजी घेत नाही. यासाठी पालिकेचे आणि या आरएमसी प्लांटवाल्यांचे आणि MPCB बोर्ड म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचं साटेलोटे आहेत का? आता बघा ह्यावरनं क्लिअर कट दिसतं. एवढ्या मोठी घटना झाल्यानंतर सर्व पक्षीय लोकांनी बोलल्यानंतर सर्वांच्या समोर सील केल्यानंतर जरी चालवत असेल तर मग ह्यात पूर्णपणे वाव आहे की यात प्रशासनाचा पूर्णपणे हात आहे आणि आता प्रशासनाला कुणी सांगितलं काय सांगितलं याची पूर्ण माहिती आम्ही लवकरात लवकर काढणार आहे. आणि हे फ्लॅट आपले जे प्लांट आहेत हे बंदच करायचे आहेत आम्हाला, कारण की आमची पहिल्यापासून भूमिका आहे. पहिली माझी एकट्याची भूमिका होती, आता ती सर्वपक्षीय भूमिका झाली. सर्व पक्षीयपेक्षा जास्त मंत्री महोदय स्वतः यात लक्ष घालत होते, त्यामुळे आता जास्त जबाबदारी मंत्री महोदयाची आहे. मी मंत्री महोदयांना परत एकदा विनंती करतो महायुतीचा घटक म्हणून की तुम्ही हे जे प्लांट चालू झाले ते लवकरात लवकर बंद करावे, कोर्टातून बंद करावे, नाहीतर प्रशासनाला सांगून बंद करावे, नाही तर मार्ग सांग. शेवटी तुम्ही प्रशासन आहे, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे, तुमचं कर्तव्य हे नगरसेवक लेवलचं. जसे काही लोक बोलतात की नगरसेवकचं काम आहे गटर मीटर आणि रोड, तर ठीक आहे गटर मीटर रोडवाले आम्ही कार्यकर्ते आहेत. आता हे मोठा विषय जो तुमच्या हातात आहे तो तुम्ही हाताळावा आणि बंद करावा. आम्ही आमच्या लोकांच्या ज्या कंप्लेंट आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत, निदर्शनं झालेले आहे, सर्व काय झालेलं आहे. आता कुठे खाते शेत कुंपण खाते आहे तेच मला माहीत नाही. त्यामुळे परत एकदा मी प्रशासनावर तर माझा पूर्णपणे आरोप आहे की प्रशासन ही दुटुप्पीपणे भूमिका घेत आहे. त्यांना सर्व गोष्टी माहीत होत्या की जर सील झाल्यानंतर आपल्याला कोर्टात पण कॅवेट दाखल करायचं, ते केलं नाही त्यांनी. हे सर्वात मोठा त्यांनी चुकीची गोष्ट केलेली आहे. पण तरी पण अजून माहिती पूर्ण घेतलेली नाही. पूर्ण माहिती मी प्रियांका भोसलेला आजच लेटर दिलेलं आहे, ती माहिती घेतो आणि मग नंतर 2 तारखेला आपण सविस्तर बोलू या विषयावर सर्व पक्षीय लोकांबरोबर. अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी अनिल दाटे यांनी उपस्थित केलेला आहे. ज्यावेळी गणपती विसर्जन होता, नवरात्रीचा सण होता, त्यावेळी पर्यावरणाचा ऱ्हास होईल यासाठी पाण्यामध्ये मूर्तींचं विसर्जन करण्यापासून मीरा भाईंदरकरांना रोखण्यात आलं. मात्र या आरएमसी प्लांटमुळे याच्यामधून निर्माण होणाऱ्या धुळीमुळे संपूर्ण काश्मीर परिसरात राहणाऱ्या नागरिकांना जीवाचा धोका आहे, आरोग्याचा धोका आहे. असं असताना देखील या आरएमसी प्लांटना परवानगी कशी काय मिळते असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेचे अधिकारी यांनी कोणत्या आधारावर यांना परत आरएमसी प्लांट सुरू करण्याचं परवानगी दिली आहे हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.